आडगावमध्ये आलेलो. या गावाचं मूळचं नाव कुंभारू होतं आणि हे बेंद्र्यांच्या कुलदैवतेचं कुंभारू कुसुमेश्वरीचं गाव आहे. या गावामध्ये राहणाऱ्या लक्ष्मीबाई राऊत ह्यांच्याकडे कुंभारू कुसुमेश्वरीची सगळी देवळाची व्यवस्था, पूजा अर्चेची व्यवस्था असते. आणि हे जे आपण बघतो आहोत हे लक्ष्मीबाई राऊतांचं घर आहे. ह्या आहेत लक्ष्मीबाई राऊत, ज्यांना समुद्रातून कुंभारू कुसुमेश्वरीचं दर्शन घ्यायला जमणार नाही, त्यांच्यासाठी देवीच्या मुखवट्याचे दर्शन यांच्या घरी घेता येते. कुंभळचा सर्वात करी आणि बोडेनकरी कुंभळजा म्हणजेच कुंभारू कुसुमेश्वरी. हे नाव उच्चारास अवघड असल्याने बोली भाषेत गावकऱ्यांनी तिचे नाव कुंभळजा केले आहे. हे आहेत लक्ष्मण शंकर बाघे, आदगावचे ग्रामस्थ. तसेच हे मंदिर कमिटीचे मेंबरही आहेत. आता आपण देवीच्या दर्शनाला निघालेलो आहोत आणि इथे दूर आपल्याला हे डोंगर ओलांडायचे, मग आपण देवीच्या देवळामध्ये. तर बाघे साहेबांच्या बरोबर आपण आता दर्शनाला जातो. देवीचा हा मसोबा स्थायिक म्हणून त्यांचा रखवाली म्हणून. हे आहेत बाबूराव बागे, देवीच्या मंदिराचे पुजारी. देवीच्या दर्शनासाठी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. वयस्कर लोकांसाठी इथले कोळी बांधव भरती ओहोटीच्या वेळेप्रमाणे आणि माफक दरात होडीची व्यवस्था करून देतात. पण वयस्कर लोकांनी इथे पावसाळ्यात येणं टाळावंच. आम्ही गावाने अशी माहिती अनुसारपणे अनेक लोक पुण्याचे येतात, बाहेरगावची लोक येतात, तर इथं रस्ता पाहिजे म्हणून आम्ही कमिटीने अशी माहिती अनुसार घेतली गेली की आपल्याला रस्ता पाहिजे म्हणून पायऱ्या टप्प्याटप्प्याने तरी बनायला पाहिजे असा निर्णय घेऊन आम्ही पायऱ्या बनवले. त्या पायऱ्यामध्ये अर्धवट झाल्या. काही लोकांचा जाग्यामधून विरोध हे आला, त्याच्यामुळे तो रस्ता अर्धवट राहिला. पण तर देवीच्या दर्शनानंतर गाड्या कशा येतील, लोकांना प्रवास कसं स्वागत पडेल असा आमचा आता प्रयत्न चालू आहे. अरे वा, खूपच चांगली गोष्ट. इकडनं जायचं. इकडेच जायचं. मला वाटलं ते पायऱ्यांवर जायचं. आजी कुठं चाललात? देवी कोणती देवी? बोरवणकरींना चाललात. आणि मग लाकडं कशाला? जेवण करायचं. जेवण हो. कशाबद्दल? आपण म्हणजे तुमचं काही नवस वगैरे आहे का? हो हो नवस आहे. बोलणकरणीला हो कोंबडा. कोंबडा कापडा. हो. अगं बाई. आणि तुमचं नाव काय? नर्मदा लाया दोरकर. नर्मदा. जाया दोडको. अच्छा. तर नर्मदा बाई, मी आडगावातच राहता का? हो. आदगावात. अच्छा. जंजिराच्या सिद्धिराजांनी या भागात लूटपाट केली. या प्रदेशातल्या अनेक सुंदर मूर्ती गलबतात भरून नेत असताना ते खडकावर आपटून फुटलं. सर्व मूर्त्या समुद्रात पडल्या. पुढे कोळी लोकांना कुसुमेश्वरीची मूर्ती सापडून त्यांनी तिची पुनर्स्थापना केली. हे कुंभारू कुसुमेश्वरीचं मंदिर आहे, तिला आम्ही कुंभळजा म्हणून म्हणतो. आमची कुंभळजेकडे आता आपण चाललो. मंदिराकडे चालतो.
देवीच्या मंदिराच्या आवारात पीराचंही स्थान आहे. जातीय सलोख्याचं हे उत्तम उदाहरण इथं बघायला मिळतं. गाव इथे देवीच्या दर्शनाला जाताना आपल्याला दिवेआगरला उतरलेलं सोयीचं पडतं. दिवेआगरमध्ये अनेक वाड्या आहेत. त्या वाड्यांमध्ये आपली राहायची जेवणाची सगळी व्यवस्था होऊ शकते. दिवेआगर ते आदगाव हे अंतर 12 ते 13 किलोमीटर आहे. सुवर्ण गणेश पाखाडीत मयूर भट यांचा यशदा वैभव हा बंगला आहे. या बंगल्यातच तुमची राहायची जेवायची उत्तम व्यवस्था होती. अशा इथे अनेक वाड्या आहेत. दिवेआगरमधून कोस्टल रोडने तुम्ही श्रीवर्धनलाही भेट देऊ शकता. दिवेआगरहून आदगावकडे जाणारा रस्ताही अतिशय सुंदर आहे. मुघलांच्या आक्रमणामुळे बेंद्रे लोकांनी आदगाव सोडलं. ते दापोलीजवळ केळशीला स्थायिक झाले. पण त्यांची कुलदेवता कुंभारू कुसुमेश्वरी आदगावला आशीर्वादासाठी आजही उभी आहे.